नमस्कार पशुपालक बंधू भगिनींनो, आज आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नाविन्यपूर्ण असे मोबाईल ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे पशुमित्र। आजपर्यंत पशुपालक व पशुउद्योजक यांच्यासाठी असा कोणी विचार केला नव्हता की जखम कुठे, उपचार दुसरीकडे। आजपर्यंत अशा प्रकारे चालत आलेले आहे, परंतु पशुमित्र एंटरप्राइजेसने पशुमित्र ॲपद्वारे ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकरी बंधूंनो, आधी आपण पाहूयात की आपल्याला नेमकं काय पाहिजे होतं ते। सर्वात प्रथम शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपल्याला वेळेवर माहीत होत नाहीत, तसेच त्यांच्या अटी शर्ती सोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायचे, अनुदान रक्कम ही जी काय माहिती आहे ते आपल्याला अधिकारी वर्गाकडे जाऊन विचारावे लागते। परंतु आता आपल्याला पशुमित्र ॲपमध्ये ही सर्व काही माहिती कळणार आहे। तसंच मित्रांनो, आपल्या गावातील किंवा नजीकच्या पशुमित्रांची माहिती सुद्धा मिळणार आहे। ते आपल्याला अर्ज भरून देण्यासाठी मदत करतील। आपल्या व्यवसायात तांत्रिक ज्ञान, माहिती देणारे तज्ज्ञ किंवा संस्था कुठे आहेत याची माहिती आपल्याला नव्हती। आता आपल्याला पशुमित्र ॲपद्वारे ही माहिती मिळणार आहे। तसेच आपल्या गावातील किंवा नजीकच्या तज्ज्ञ वैद्यक व महाविद्यालय प्रशिक्षण संस्थांची माहिती आपल्याला मिळणार आहे। आपल्याला जातीवंत पशु कुठे मिळतील याची माहिती मिळत नव्हती। आता आपल्याला पशुमित्र ॲपद्वारे माहिती मिळणार आहे। तसेच आपल्या गावातील किंवा नजीकच्या जे काही ब्रीडर आहेत त्यांचीसुद्धा माहिती आपल्याला या ॲपच्याद्वारे मिळणार आहे। आपल्याला व्यवसाय सुरू करण्याअगोदर आपल्याला त्या व्यवसायाला भेट देऊन मार्गदर्शन घेणे गरजेचं आहे आणि याच्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो। परंतु असे जे काही फार्म आहेत ते आपल्याला माहीत नाहीत, परंतु आता आपण पशुमित्र ॲपद्वारे ही माहिती घेणार आहोत। आपल्या गावातील किंवा नजीकच्या फार्मची माहिती आपल्याला या ॲपमधून आपल्याला मिळणार आहे। मित्रांनो, आपल्याला नवीन व्यवसाय करायचा आहे, परंतु व्यवसायासंबंधी जे काही माहिती आहे त्याची जे काही चांगली पुस्तकं आहेत ते कुठे मिळतात याची माहिती नव्हती। आता आपल्याला पशुमित्र ॲपद्वारे ग्रंथालयामध्ये माहिती मिळणार आहे। तसेच आपल्या गावातील किंवा नजीकच्या पुस्तक विक्रेत्यांची माहिती भेटणार आहे। आपल्याला आपल्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य विक्री केंद्र माहीत नव्हते, आता आपल्याला पशुमित्र ॲपद्वारे माहिती मिळणार आहे। तसेच आपल्या गावातील किंवा नजीकच्या साहित्य विक्री केंद्राची माहिती मिळणार आहे। आपल्याला आपल्या व्यवसायासाठी लागणारे चारा, वैरण, बियाणे, मृगास पुरवठादार यांची माहिती मिळत नव्हती, आता आपल्याला पशुमित्र ॲपद्वारे माहिती मिळणार आहे। तसेच आपल्या गावातील किंवा नजीकच्या पुरवठादाराची माहिती मिळणार आहे। आपल्याला आपल्या व्यवसायासाठी लागणारे पशुखाद्य विक्रेते यांची माहिती मिळत नव्हती, परंतु या ॲपमधून आपल्याला सर्व काही दुकानदाराची लिस्ट आपल्या गावाजवळ जे काय आहेत त्यांची माहिती आपल्याला भेटणार आहे। आपल्याला आपल्या व्यवसायासाठी लागणारे शेणखत, गोमूत्र विकणारे तसेच खरेदीदाराची माहिती मिळत नव्हती, परंतु या ॲपद्वारे आपण ते सर्व काही तुम्हाला घरबसल्या माहिती भेटणार आहे। आपल्याला आपल्या व्यवसायातील लागणारे रोगनिदान प्रयोगशाळांची माहिती मिळत नव्हती, परंतु आता या पशुमित्र ॲपद्वारे आपल्याला सर्व काय माहिती घरबसल्या मिळणार आहे। तसेच आपल्या जवळच्या ज्या काही प्रयोगशाळा आहेत याची आपल्याला लिस्ट भेटणार आहे। आपल्या पशूंचे दवाखाने, वाहतूकदार, औषधी विक्री केंद्र, हॅचरी यांची माहिती मिळत नव्हती, आता आपल्याला पशुमित्र ॲपद्वारे ही माहिती भेटणार आहे। तसेच आपल्या गावातील किंवा नजीकच्या पशूंचे दवाखाने, पशु वाहतूकदार, औषध विक्री केंद्रे, हॅचरीज ही सर्व काय माहिती आपल्याला मिळणार आहे। आपल्याला गोशाळा, स्वयंसेवी संस्था यांची माहिती मिळत नव्हती, आता आपल्याला पशुमित्र ॲपद्वारे ही माहिती भेटणार आहे। तसेच आपल्या गावातील किंवा नजीकच्या पुरवठादारांची माहिती मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडील पशूंची विक्रीसाठी आपण बाजारात जावं लागतं, तसेच दलाले असतात, तसेच वाहतूक खर्च लागतो, परंतु आता आपल्या पशुमित्र ॲपद्वारे पशूंची विक्री करता येणार आहे, खरेदी करता येणार आहे। तसेच आपल्याजवळच्या जे काही बाजार आहेत त्याची तुम्हाला माहिती भेटणार आहे। आपल्याकडील तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी किंवा वापरलेले साहित्य विक्रीसाठी बाजारात जावे लागत होते व दलाली वाहतूक खर्च लागत होता, परंतु आता आपल्याला पशुमित्र ॲपद्वारे याची विक्री करता येणार आहे। तसेच आपल्या गावातील किंवा नजीकच्या विक्रीसाठी असलेल्या वस्तूंची माहिती आपल्याला भेटणार आहे। आपल्याला व्यवसायात काय अडचण आल्यास आपल्याला पशुमित्र किंवा तज्ज्ञ पशुवैद्यककडे माहिती घेण्यासाठी जावे लागत असते, परंतु आता आपल्याला पशुमित्र ॲपद्वारे देवाणघेवाण अंतर्गत व्हिडिओद्वारे माहिती भेटणार आहे। मित्रांनो, RX रिमाइंडर अंतर्गत आपण आपल्या पशूंच्या कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, लसीकरणाची तारीख नोंद करून ठेवण्यास पण मदत होणार आहे। तसेच
पुढील तारखेला आपल्याला एक संदेश प्राप्त होणार आहे. बरेच वेळा पशुपालक तारीख विसरतो आणि पुढील लसीकरण त्याच्या लक्षात राहत नाही. त्यासाठी ही सुविधा आपल्याला देण्यात आलेली आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात, हे पशुमित्र जे आपले ॲप आहे ते डाउनलोड कसं करायचं, ती नोंदणी कशी करायची. मित्रांनो प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही इथं पशुमित्र सर्च करा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लोगो दिसेल. आता मी हे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे, हे ओपन करा. ओपन केल्यानंतर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी माझं लॉग इन केलेलं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला अशा प्रकारे तो भाषा निवडायला सांगेल, भाषा निवडायची आहे. त्यानंतर तुमचं प्रोफाईल पूर्ण चेक करायचं आहे. सर्व प्रोफाईल भरल्यानंतर इथं अद्ययावत करायचं आहे. ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. एक पशुपालक असेल, त्यामध्ये तुम्ही गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, मांजर ज्यांच्याकडे आहात त्यांच्यासाठी उपयोग आहे. 2 नंबर इतर वापरकर्ता, त्याच्यामुळे तुम्ही पशुपालन संबंधी व्यावसायिक, उद्योजक, पुरवठादार, व्यापारी त्यांच्यासाठी आहे. 3 नंबर आहे नोंदणीकृत पशुवैद्यक, पदवीधर पशुवैद्यक यांसाठी आहे. 4 नंबर आहे पशुमित्र, पशुवैद्यकीय किंवा डेअरी पदविकाधारक, डिप्लोमा किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक असे 4 विकल्प दिसतील. यातील आपल्याला जो लागू होतो आहे तो आपण सिलेक्ट करायचा, निवडायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पशुपालक निवडायचा आहे. नंतर आपला त्यातला मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर त्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला 4 अंकी OTP भेटणार आहे. तो OTP टाकल्यानंतर तुम्ही सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरबरोबर असले खात्री झाल्याचा एक संदेश प्राप्त होईल, तुम्हाला OTP मिळेल. त्यानंतर आपण आपलं जे प्रोफाईल आहे, इथं समजतं प्रोफाईल आहे, हे प्रोफाईल तुम्ही सर्व भरून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव, मेल ID, जन्मतारीख, लिंग, कामाचं ठिकाण, राज्य, शहर, जिल्हा, तालुका, पिनकोड हे सर्व भरल्यानंतर अद्ययावत करायचं आहे. आणि हे तुम्ही अद्ययावत केल्यानंतर तुम्हाला पुढची स्क्रीन ओपन होणार आहे. आणि यामध्ये तुम्ही चेंज करायला म्हणाल तर तुम्ही पुन्हा प्रोफाईलमध्ये तुम्हाला काय चेंजेस तुम्ही चेंजेस करू शकता. मित्रांनो आपल्याकडे पशूंची माहिती फोटोसेट टाकावी. तुम्ही जर इथं मेनूमध्ये गेलात तर मेनूमध्ये आपल्याला मित्रांनो आपलं प्रोफाईल तुम्ही चेंज करू शकता. तसेच मेनूमध्ये तुम्ही सरकारी योजना आहे, इथं आपलं राज्य निवडायचं आहे. महाराष्ट्र राज्य तुम्ही निवडलेलं आहे. तर अशा प्रकारे जे काही सरकारी योजना आहेत त्याची सर्व तुम्हाला सखोलपणे तुम्हाला माहिती याच्यामध्ये मिळून जाणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हे पशुमित्र ॲप कसे वाटले हे जरूर कळवा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. धन्यवाद.